नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स मध्ये जो 5th चॅप्टर आहे त्याचा थोडा शेवटचा भाग राहिलेला आहे। विस्तार सूत्रे, एक्सपान्शन फॉर्म्युले जे आहेत त्यामधील प्रॅक्टिस सेट 5.4 त्यामधील थोडेफार उदाहरण आहे ते आपण घेऊया। जरी ते कॉम्प्लिकेटेड असले तरी आपण जर सोडवताना व्यवस्थित सोडवले तर ते सोडवणे सोपे आहे। ते कसे ते आपण बघूया। या अगोदरचे जे लेसन झालेले आहेत त्यांच्या व्हिडिओज बघण्यासाठी ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील। त्या तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला जे आता चालू व्हिडिओज आहेत ते रेग्युलर तुम्हाला मिळतील आणि तसेच नोटिफिकेशन्स मिळतील। चला तर मग आता आपण पुढचं जे एक्झाम्पल आहे सिम्प्लिफाय क्वेश्चन 2 मध्ये सिम्प्लिफाय सोडवा म्हणून दिलेला आहे ते उदाहरण घेऊया। अगोदर आपण एक एक ब्रॅकेट असलेला ब्रॅकेट्सचा स्क्वेअर करून मग ते सोडवले होते। आता एका वेळी दोन ब्रॅकेट्स आहेत, मग हा एक कंस आहे त्या कंसाचा वर्ग, इथे त्रिपदी आहे त्या कंसाचा वर्ग, म्हणजे दुहेरी आपल्याला घ्यायचे आहेत आणि म्हणूनच हे जे उदाहरण आहे ते लिहायला जागा भरपूर लागते, एका ओळीत मावेलच असं नाहीये। आणि म्हणून ही उदाहरणं लिहिताना एक काम करायचंय, पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याचा एक्सपान्शन लिहू आपण, अधिक पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटचा एक्सपान्शन आपल्याला लिहायचंय त्यासाठी, आणि आपला गुणाकार किंवा कोणतेही पद राहू नये म्हणून अशा पद्धतीने जे ब्रॅकेट्स आहेत कर्ली ब्रॅकेट्स नंतर छोटे छोटे ब्रॅकेट्स आहेत त्यांचा आपण वापर करणार आहोत। आणि विशेष म्हणजे यामध्ये चिन्ह वेगवेगळे आहेत। अगोदरच्या सुरुवातीला आपण जेव्हा बघितले तेव्हा फक्त a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग अशा पद्धतीचा आपला जनरल फॉर्म्युला जो आहे त्या पद्धतीची ती सोपी उदाहरणं होती। या उदाहरणांमध्ये चिन्ह पण वेगवेगळे आहेत, प्रत्येक पदाचं जे चिन्ह आहे ते वेगवेगळं आहे। आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा त्या ठिकाणी आणि म्हणून फॉर्म्युला यूज करत असताना हे जे टर्म्स आहेत वी पुट द टर्म्स विथ साइन्स, त्यांची जी व्हॅल्यू आहे ती आपण चिन्हासहित घेणार आहोत, कारण आपण फॉर्म्युला वापरताना a + b + c प्लस साठी जो फॉर्म्युला आहे तो वापरत आहोत। किमती मात्र ठेवताना विथ साइन्स चिन्हासहित त्यांच्या किमती ठेवणार आहोत। तर ते कसे ते बघूया आपण। सुरुवातीला x - 2y + 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 2y - 3 ब्रॅकेट स्क्वेअर, दोघांमध्ये पण चिन्हांचा फरक आहे जरी टर्म्स तेच असले तरी सुद्धा। आणि म्हणून मग आता पहिल्या टर्मचा जो विस्तार आहे त्यासाठी जनरल फॉर्म्युला a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर, पहिल्या पदाचा वर्ग a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac, हा एक्सपान्शन म्हणजे हा विस्तार जो आहे तो आपण घेणार आहोत। त्यासाठी मी अगोदर हा पहिला ब्रॅकेट घेणार, या ब्रॅकेटचा विस्तार या कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे बघा, कारण 6 टर्म्स आहेत त्याच्यामुळे ते एका रांगेत मावतील अशा पद्धतीने तुमची वहीची जी मार्जिन असते किंवा पेपरची जी मार्जिन आहे त्या ठिकाणी सुरुवातीला असं ते दिलेलं एक्झाम्पल लिहून घ्यायचंय आणि मग बरोबरचं साइन करून लिहिणार। बरोबरचं साइन काय करायचंय, हे गणित सोडवण्यासाठी आपण बरोबर सोडवा म्हटलंय आणि म्हणून बरोबरचं इथे साइन करायचंय। ही जर डावी बाजू आपण इथे लिहिली तर एवढा जो एक्सपान्शन आहे ते वहीमध्ये मावत नाही आणि म्हणून मग आपण काय करायचंय, अशा पद्धतीने अगोदर दिलेलं सम लिहून घ्यायचं, मध्ये बरोबरचं साइन आहे, सोडवत असताना बरोबरचं साइन करून मग त्याचं एक्सपान्शन लिहूया। त्यासाठी बघा फर्स्ट ब्रॅकेट घेतला, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये पहिल्या पदाचा वर्ग स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म a² x² घेतलं प्लस b², b मीन्स काय आपला -2y, फक्त 2y घेतलं का आपण, नाही -2y, therefore it is square of the -2y प्लस c² मीन्स 3² प्लस पुन्हा आता हा जो ब्रॅकेट आहे तो 2ab साठी आपण वेगळ्या ब्रॅकेट मध्ये लिहिलंय, 2 × a मीन्स आपला x आहे आणि b मीन्स -2y प्लस 2bc, 2b म्हणजे -2y आणि c आहे 3, 2bc अशा पद्धतीने व्हॅल्यू ठेवले आपण त्याच्यात किमती ठेवलेल्या आहेत। प्लस तिसरं पद कोणतं आहे 2ac, 2a
मीन्स x आहे आणि c आहे 3. हा झाला पहिल्या ब्रॅकेटचा विस्तार. इट इज द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. नाऊ पण आता ऍड करायचं, मध्ये ऍडिशन आहे ना, ऍडिशन करणार अधिक. आता दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन लिहिणार, त्याच्याच खाली येऊ देणार का, तर तुम्हाला नंतर बेरीज करायला सोपं जाणार आहे. इन द कर्ली ब्रॅकेट फर्स्ट, पुन्हा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता इथे बी म्हटलं म्हणजे आपला सेकंड टर्म जो आहे तो दुसऱ्या ब्रॅकेटसाठी 2y आहे, 2y स्क्वेअर प्लस मायनस 3चा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2ac x इंटू 2ab घेतला आपण, 2ab 2 इंटू x इंटू 2y. नंतर 2bc, b आहे आपला 2y आणि c आहे -3. 2bc चा जो ब्रॅकेट आहे तो हा तयार केला प्लस आणखी तिसरा ब्रॅकेट आहे 2ac, 2a आणि c x इंटू -3. हे विथ साइन बरोबर चिन्हासहित लिहिणं खूप गरजेचं आहे. व्यवस्थित एक चुकलं की नंतर पूर्ण सिक्वेन्स चुकत जात असतं आणि म्हणून मग आता एक एक ब्रॅकेट आपण सोडवूया. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस -2चा वर्ग जो आहे तो स्क्वेअर ऑफ -2y इज प्लस 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. -2चा स्क्वेअर केल्यानंतर ते प्लस होणार म्हणजे किती झाले, प्लस 4y स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर म्हणजे किती आहे 9, 3चा वर्ग 9 प्लस. आता हा ब्रॅकेट घेऊया आपण, इथला इथे सोडवूया. लहान संख्या येतं, अगोदर संख्यांचा गुणाकार घेणार आणि नंतर चल आहे त्यांचा गुणाकार घेणार. फर्स्ट टेक द मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स अँड देन टेक व्हेरिएबल्स. -2 इंटू 2 -4, 2 दुणे 4 आणि इंटू xy -4xy. इथे पण प्लस ने हे केलं की काय मिळणार मायनस, म्हणून आता काय घेतलं मी -4xy झालं. आता पुढे दुसरा ब्रॅकेट बघा, 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12y आणि हे मायनस इंटू प्लस -12y. बघा 3 दुणे 6, 6 दुणे 12 y आणि मायनस इंटू प्लस -12y. हा झाला ब्रॅकेट प्लस. पुन्हा कोणता आहे तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण 3 दुणे 6x प्लस 6x. हे जे 6 टर्म्स ते म्हणजे एवढा जो विस्तार होता तो आपण सिम्प्लिफाय करून याचे 6 टर्म्स मिळाले. आता नेक्स्ट ब्रॅकेटचा जो एक्सपान्शन आहे त्यासाठी काय होणार, त्याचा विस्तार बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर मीन्स प्लस 4y स्क्वेअर. इथे -3 आहे, -3चा स्क्वेअर दॅट इज 3 9 म्हणजे किती झाले प्लस 9 झालं. पहिले 3 ब्रॅकेट झाले ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेटचा एक्सपान्शन घेऊया आपण. इथे पहा 2 गुणिले 2 किती झाले 4 आणि इंटू xy 2 2 जा 4 प्लस किती झाले प्लस 4xy. पुन्हा आता हा ब्रॅकेट सॉल्व करणार, किती होईल पहा, -3 आहे ते 3 दुणे 6, 6 दुणे 12 -12y मायनस इंटू प्लस मायनस झाले आणि 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12y झालं 12y. हा ब्रॅकेट सॉल्व केला. आता नेक्स्ट पुन्हा पहा 3 दुणे 6, 6 इंटू x 6x आणि मायनस इंटू प्लस -6x झाले सगळे ब्रॅकेट. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधले जे आहे ते पण घेतले आपण आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधले ते पण घेतले. आता नाही असं ब्रॅकेट केले तरी चालणार, कारण गुणाकार योग्य होण्यासाठी आपण त्या पद्धतीने केलं. आता जे सिमिलर टर्म्स आहे, सारखे पद आहे, त्या सारख्या पदांचा आपण बेरीज करणार आहोत. बघा एक्स स्क्वेअर असलेलं पद आहे का इथे, अजून इथे आहे एक्स स्क्वेअर. आणखी कोणतं एक्स स्क्वेअर असलेलं एकच पद आहे ते पण, हा एक आणि हा एक, किती झाले 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर बघितलं आपण, त्यांची ऍडिशन केली ती झाली 2x स्क्वेअर. आता 4y स्क्वेअर, 4y स्क्वेअर, y स्क्वेअर असलेला हा 4y स्क्वेअर किती झाले 4 प्लस 4, दोघांचं साइन सारखं आहे
म्हणजे तिथे ऍडिशन झाली. प्लस 4 + 4 8 8y² झालं. पुन्हा इथे आहे +9 आणि इथे आहे +9. 9 दुणे 18. 9 आणि 9 हे घेतले 18 18. आता -4xy. xy चा टर्म कुठे आहे का बघा. -4xy आणि +4xy हे टर्म कॅन्सल झालं. -4 + 4 0 झाले. पुन्हा -12y आणि -12y. इथे दोघांचं साइन सारखं आहे. मायनस मायनस सारखं सिमिलर साइन. देअरफॉर वी टेक द ऍडिशन. सारखं चिन्ह असल्यामुळे आपण त्यांची बेरीज करणार आहोत. 12y आणि 12y किती झाले 24y. 12 × 24 किती झाले ते -24y. आता पहा 6x +6x आणि -6x +6x आणि -6x कॅन्सल झाले. म्हणजे जे पद आहे x² पण आपण ऍडिशन केलं 2x² मिळालं. 4y² होते तर इकडचे 4 इथले आणि इथले या दोन्ही ब्रॅकेट मधले 4 4 ते झाले 8y² +9 आणि हे 9 किती झाले 18 आणि -24y -12y आणि -12y. कोणतं पद राहिलं का ते म्हणून एक वेळ चेक करणं गरजेचं आहे. त्याला आणखी संक्षिप्त रूप पण देऊ शकतो आपण. आहे तुम्हाला ह्याच याच्यात लिहिलं तरी चालणार आहे. जर आणखी संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर आपण 2 ने भाग देणार. 2 ने भाग दिल्यानंतर पहा x इथे 2 ने भाग दिल्यानंतर बे क बे 2 चौक 8 2 9 18 आणि बे म्हणजे 12 12 दुणे 24 असं म्हणजे अशा पद्धतीने पण येऊ शकतं ते. पण तुम्हाला आन्सर फक्त एवढंच अपेक्षित आहे. जर 2 ने भाग दिला तर त्यात मिळणारी जी विस्तार असलेली जो विस्तार आहे तो चालू शकतो. मात्र तुम्ही ह्याच पद्धतीने इथपर्यंत सोडवायचे. पुढचं आपण आणखी नेक्स्ट उदाहरण बघूया. या क्वेश्चन मधील आपण सेकंड क्वेश्चन बघतोय. त्यामध्ये दुसरा प्रश्न घेणार आहोत की त्याचा विस्तार करायचा आहे. सोडवायचं आहे आपल्याला. त्यामध्ये 3k - 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर -3k + 4r - 2m संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर पुन्हा कंसाचा वर्ग. आता इथे मध्ये वजा चिन्ह आहे मायनस चिन्ह. याच्या अगोदरच्या गणितामध्ये प्लस होतं. आता आपण हे जे एक्सपान्शन करणार आहोत ते या विस्तार सूत्राचा उपयोग करून a + b + c कंसाचा वर्ग. 3 पद आहेत त्याच्यामध्ये. इथे पण 3 पद आहेत. 1 2 3 3 पद आहेत. 3 पदांचा कंसाचा वर्ग आणि म्हणून हा विस्तार सूत्र वापरून आपण त्याची मांडणी करणार आहोत. तर यामध्ये 2 ब्रॅकेट्स आहेत. तर पहिल्या ब्रॅकेटसाठी अगोदरच्या गणितात केलं त्याच पद्धतीने कर्ली ब्रॅकेट मध्ये केलं की आपल्याला लिहायला सोपं जातं. इथे बरोबरचं चिन्ह आहे. मी डायरेक्ट इथे काय केलं बरोबरचं चिन्ह करून मग त्याचा विस्तार लिहिला. हे गणित जे आहे ते वरच राहू दिलंय. पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही पदांच्या वर्गांची बेरीज. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 3k चा स्क्वेअर प्लस -4r. आता आपण इथे घेताना काय केलंय चिन्हासहित घेतलेला आहे. -4r घेतले अधिक -4r चा स्क्वेअर प्लस थर्ड टर्म काय आपलं -2m आहे. -2m चा स्क्वेअर प्लस आता 2ab a आहे 3k b आहे -4 प्लस पुढचा टर्म 2bc b -4 आणि हा c आहे -2m -4 × -2m. यामध्ये पण छोटे ब्रॅकेट्स वापरले का तर हे जे चिन्ह आहे त्या चिन्हांचा आणि गुणाकाराचं चिन्ह आहे एकत्र होऊ नये म्हणून त्यासाठी छोट्या ब्रॅकेटचा वापर केलेला आहे. तुम्ही पण त्या पद्धतीने तो वापर करून मग त्यांचा विस्तार लिहायचा. अधिक आता तिसरं नेक्स्ट जे टर्म आहे ते आहे 2ac a आणि c 2a म्हणजे 3k आणि c आहे -2m. हा झाला तुमचा पहिल्या ब्रॅकेटचा विस्तार. इट इज द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. नाउ वी टेक एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट. आता इथे एक्सपान्शन करत असताना इथे मायनसचा साइन आहे
कोणतं साइन आहे? मायनस. याच्या अगोदर प्लसचं होतं. आता म्हणून आपण इथे काय करणार आहोत? मायनसचं साइन करणार आहोत. मायनस. हे ब्रॅकेट मध्ये जर मायनस करायचं विसरला तर सगळं जे गणित आहेत संपूर्ण सगळ्यांचं चिन्ह बदलणार आणि म्हणून अगोदर त्यासाठीच इथे कर्ली ब्रॅकेट घेतलेला आहे. याचा विस्तार आपण मोठ्या ब्रॅकेट मध्ये लिहूया. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टर्म. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, पहिल्या पदाचा वर्ग 3k चा वर्ग अधिक 4r त्याचा वर्ग लिहिला -2m इथे विथ साइन घेतला -2m चा स्क्वेअर प्लस आता पुढचं पद कोणतं आहे? 2ab a 3k आहे आणि b 4r प्लस 2bc b आहे 4r आणि c आहे -2m 4r इंटू -2m. इथे पहा मायनस आणि मल्टिप्लिकेशनचं साइन दोन्ही जवळ जवळ येत आहेत म्हणून काय केलं आपण? छोट्या ब्रॅकेटचा वापर केलेला आहे. तसंच 2ac a आहे 3k आणि c आहे -2m इंटू -2m आणि म्हणूनच गुणाकाराचं चिन्ह आणि x वगैरे ही जी चल आहे ती वेगळ्या पद्धतीने लिहायची की जेणेकरून x आणि मल्टिप्लिकेशनचं साइन याच्यातला फरक लक्षात आला पाहिजे. हा कंस पूर्ण आपण केलेला आहे. आता त्यांचा विस्तार आपण सॉल्व्ह करूया. याचा वर्ग केला तर पहा काय येतंय? 9k स्क्वेअर. 3 चा वर्ग 9 आणि k चा वर्ग k स्क्वेअर. आता इथे प्लस आहेच. -4r चा स्क्वेअर केला तर प्लस होणार तो प्लस 16r स्क्वेअर प्लस 16r वर्ग मायनस जे होतं ते स्क्वेअर केल्यानंतर प्लस झालं प्लस 16r स्क्वेअर प्लस आता इथे सुद्धा काय -2m चा स्क्वेअर म्हणजे प्लस 4m स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर. पुढचं पद आपण घेणार आता. चल नंतर अगोदर संख्या घेऊया. 4 आहे 4 त्रिक 12 12 दुणे 24 आणि k इंटू r 24kr आणि मायनस इंटू प्लस मायनस 4 त्रिक 12 12 दुणे 24 24kr मायनस 24kr. नेक्स्ट टर्म मध्ये पण पहा 2 इंटू 4 म्हणजे 4 दुणे 8 8 दुणे 16 आणि मायनस इंटू मायनस प्लस मायनस मायनसचा गुणाकार केला आपण काय झालं मग 4 दुणे 8 8 दुणे 16 16rm प्लस 16rm प्लस आता पुन्हा प्लसचं साइन इथे हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं पहा बेत्रिक 6 साइन दुणे 12 12km आणि मायनस इंटू प्लस मायनस 12km मायनस 12km. हा झाला तुमचा फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे हा फर्स्ट ब्रॅकेटचा एक्सपान्शन बरोबर आहे. याचा 24r आला 24kr याचा अधिक 16rm आणि त्या याचा 4 त्रिक 12 म्हणजे किती झाले -12km. आता ह्या ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करत असताना इथे मायनसचं साइन घेते मी आणि नंतर ते मायनसचं साइन प्रत्येक ठिकाणी वापरायचं आहे. ते कसं करणार आपण बघा. आता ब्रॅकेट मध्येच राहू दे जरा. पहिल्या टर्मचा स्क्वेअर 9k स्क्वेअर दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर दुसरं पद घ्या दुसऱ्या पदाचा वर्ग 4r चा वर्ग 16 16r स्क्वेअर. तिसरा आहे -2m त्याचा स्क्वेअर केला तर त्याचा वर्ग केला तो झाला अधिक 4m स्क्वेअर. झाले हे 3 पद झाली. पुढचे नेक्स्ट 4 त्रिक 12 12 दुणे 24 24kr प्लस 24kr 24kr. तर 4 त्रिक 12 12 दुणे 24. आता पुढचं नेक्स्ट पुन्हा इथे पहा वजा आहेत वजा इंटू अधिक वजा होणार 2 चौक 8 8 दुणे 16 16rm मायनस 16rm. आणखी एक पद राहिलं शेवटचं एक राहिलंय बघा बेत्रिक 6 साइन दुणे 12 मायनस आणि मायनस इंटू प्लस मायनस मायनस 12km मायनस 12km. हा झाला तुमचा फर्स्ट ब्रॅकेट. सगळ्यात मोठा ब्रॅकेट झाला तो. आता असू द्या आता इथे मी
12km एकच घेतलाय. यासाठी हा पहिल्या ब्रॅकेटचा विस्तार आणि जे होतं ते दुसऱ्या ब्रॅकेटचा विस्तार. इथे मात्र ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, त्यामुळे हा जो विस्तार होणार आहे, जो विस्तार आपण घेतलेला आहे, त्या प्रत्येक पदांचं चिन्ह मायनस सोबत त्याचा गुणाकार होणार. वी टेक द मल्टिप्लिकेशन आउटसाइड ऑफ द ब्रॅकेट, जो मायनस आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आतमध्ये घेणार आहोत आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं बघा, आपल्याला काय मिळेल 9k². आता हे आहे तसंच राहू देऊ आपण. 16r² प्लस 4m² मायनस 24kr प्लस 16rm मायनस 12km. इथे मायनस केलं तर काय झालं, मायनस 9k². इथून आपला हा ब्रॅकेट जो आहे त्याचा विस्तार घेणार आहोत. मायनस इंटू इथे घेतलं मायनस इंटू प्लस मायनस 16r². पुन्हा इथे मायनस 4m². पुन्हा पुढचं टर्म आहे प्लस इंटू मायनस मायनस 24kr झालं. आता पुढचं मायनस इंटू मायनस प्लस झालं, प्लस 16rm प्लस 16rm. आणि हे पण एक मायनसचं पद आहे आणि हे मायनस इंटू मायनस प्लस प्लस 12km प्लस 12km. हे झाले सगळे पूर्ण 12 जी पद आहेत, पहिल्याचे 6 आणि दुसऱ्याचे 6 असे सगळ्या पदांचा विस्तार आपण लिहिलेला आहे. आता यामध्ये जे सारखी चल आहेत, सारखी पद आहेत, त्यांची बेरीज वजाबाकी होते का ते बघूया आपण. 9k² इथे आहे आणखी 9k. इथून चालू झालं सेकंड ब्रॅकेट. हा सेकंड ब्रॅकेट आहे आपला. यामध्ये साइन वेगळे असणार आहे. 9k² मायनस 9k² कॅन्सल झालं, वजा झालेत ना, अधिक 9k² वजा 9k² 0 झाले. प्लस इथे प्लस 16r² आणि इथे मायनस 16r² कॅन्सल झाले. 16r² वजा 16r² 0. नंतर 4m², इथे प्लस 4m², इथे मायनस 4m², ते पण कॅन्सल झाले. प्लस 4m² मायनस 4m² 0. आता इथे मायनस 20kr हे जे पद आहे, मायनस 24kr आणि मायनस 24kr काय होत आहे, ते मायनस मायनस त्यांची बेरीज झाली. 24 आणि 24 48 मायनस 48kr. संख्या लहान आहे, ते तुम्ही बेरीज करू शकता. 24 आणि 24 किती झाले 48 आणि चिन्ह सारखे म्हणून आपण बेरीज केली आहे. मोठ्याचं चिन्ह म्हणजेच मायनस घेतलं, मायनस 40kr. पुढचं टर्म आहे 16rm. इथे 16rm आहे आणि इथे पण किती आहे 16rm. हा म्हणजे किती झाले ते 32rm. 16 अधिक 16 32 16rm. 16rm प्लस पुन्हा हे 16rm. चिन्ह तेवढा करता सारखे करूया, यांची ऍडिशन झाली. आता इथे पहा मायनस 12km, kmचं पद आहे इथे कुठे लास्ट वाला, प्लस 12km हे पण कॅन्सल झालं. म्हणजेच काय शिल्लक राहिलं, फक्त दोन पद की ज्यांच्यामध्ये मायनस 48kr प्लस 32rm. याला पण आपण भाग देऊ शकतो. 16ने जर भाग दिला तर 16 × 32 = 48. भाग देणे म्हणजे कॉमन घेऊन करू शकतो, परंतु तुम्हाला एवढंच अपेक्षित आहे. हा जो विस्तार आहे आपण सिंप्लिफाय केला, याचा विस्तार ही दोन पद आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजेच आपण याला लिहिताना अधिकचं जे टर्म आहे ते अगोदर लिहिणार आणि नंतर मायनसचं टर्म लिहूया. याचाच अर्थ काय झालं 32rm मायनस 48kr. बघा तेच टर्म्स आहेत, फक्त काय केलं अधिकचं टर्म अगोदर घेतलं. 32rm मायनस 48kr हा झाला त्याचा विस्तार. असं लिहिलं तरी चालेल, परंतु शक्यतो नेहमी जे धनसंख्या असतं ते अगोदर लिहून मग त्याचा विस्तार असतो तर त्या पद्धतीने लिहायचा असतो. आता पुढच्या भागामध्ये आपण नवीन जे चॅप्टर आहे ते चालू करूया. थँक्यू.